एकनाथ शिंदे गटाला हे चिन्ह मिळू शकत नाही हे सर्वोच्च न्यायालयानं आधीही सांगितलेलं आहे। मित्र हो नमस्कार। खरी शिवसेना कोणाची आणि शिवसेना धनुष्यबाण कुणाचा? तब्बल 1.5 वर्षानंतर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली। अर्थातच या सुनावणीकडे महाराष्ट्राचं आणि देशाचंही लक्ष लागलेलं होतं। महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची होती। 1.5 वर्षानंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण लिस्ट झालेलं होतं, पण तरीही ते 43व्या क्रमांकावर होतं। त्यामुळं आज हे प्रकरण सुनावणीला येईल की नाही, याच्यावर आज सुनावणी होईल की नाही याबाबत शंका होतीच। आणि त्यामुळंच उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी ही सुनावणी आजच घेण्याबाबत मेन्शन केलं। कपिल सिब्बल म्हणाले, कालच सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतचे आदेश दिले आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांना त्यांचं मूळ चिन्ह मिळणं गरजेचं आहे। एकनाथ शिंदे गटाला हे चिन्ह मिळू शकत नाही हे सर्वोच्च न्यायालयानं आधीही सांगितलेलं आहे। शिवाय त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या एका जजमेंटचा देखील उल्लेख केला। या निवडून आलेल्या आमदार खासदार यांच्या संख्याबळावर निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे, हे चुकीचं आहे। सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण लवकरात लवकर ऐकावं। 23 मे पासून सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत आहेत। या सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी हे शिवसेनेचं प्रकरण ऐकलं जावं अशी विनवणी कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केली। त्यावर सुप्रीम कोर्ट म्हणालं, आजकाल मतदार सुजाण आहेत, चिन्हावरती जात नाहीत। मतदारांना उमेदवार आणि बाकीच्या गोष्टी माहीत असतात, तरीही आम्ही असा विचार करू की हे प्रकरण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ऐकता येईल का? बघा, 23 मे ते 13 जुलै या कालावधीमध्ये कोर्टाला उन्हाळ्याची सुट्टी आहे, पण या दरम्यान सुद्धा कोर्ट पार्शली बसणार आहे। खूपच अर्जंट असेल तर त्यावेळी हे प्रकरण ऐकलं जाईल, पण असं जरी कोर्टानं सांगितलं असलं तरी हे प्रकरण लगेच ऐकलं जाईल अशी काही अपेक्षा ठेवू नका, कारण त्यावेळी सुद्धा बऱ्याच केसेस असतील असं देखील सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं। यानंतर वकील कपिल सिब्बल यांनी पुन्हा विनंती केली, पण त्यावेळी कोर्ट म्हणाला, ठीक आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीत आमचं बेंच बसेल तेव्हा आम्ही याच्यावर सुनावणी घेऊ। मोठी प्रतीक्षा असलेलं हे प्रकरण आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीसाठी आलं, पण पुन्हा तारीख पे तारीख हेच घडलं। जवळपास 1.5 वर्षानंतर हे प्रकरण बोर्डावर आलेलं होतं। दरम्यानच्या काळामध्ये हे प्रकरण लिस्ट झालेलं होतं, पण प्रत्यक्ष अंतिम सुनावणीपर्यंत हे पोहोचतच नव्हतं। वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणामध्ये अर्जन्सी असल्याचं सांगितलं, पण कोर्टाला मात्र यात काही अर्जन्सी दिसली नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जरी होत असल्या तरी सध्या प्रत्येक पक्षाकडे त्यांचं चिन्ह आहे, त्याच चिन्हावर निवडणूक लढवली जावी। एकनाथ शिंदे यांना दिलेलं धनुष्यबाण हे चिन्ह काही कायमस्वरूपी नाही, तर ते सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल काय येतो यावर अवलंबून आहे असं देखील न्यायालयानं स्पष्ट केलं। आता बघा, ही सुनावणी उन्हाळ्याच्या सुट्टीत होते का हे पाहावं लागणार आहे, परंतु त्याची शक्यता कमीच दिसत आहे। त्यामुळे कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आता आगामी या निवडणुका होत आहेत, त्या निवडणुका या सध्या आहेत त्याच चिन्हावर लढाव्या लागणार असं चित्र आज तरी दिसतंय। आजच्या सुनावणीमध्ये काहीतरी घडेल, एखादं पाऊल तरी पुढे पडेल अशी अनेकांना अपेक्षा होती, पण पुन्हा तारीख पे तारीख पाहूया पुढच्या सुनावणीची आणि पुढच्या तारखेची वाट। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू।